खूप दिवस झाले मला ना वरणबट्टी खायची होती, पण योग्य रेसिपीच मिळत नव्हती. आज एक रेसिपी दिसली आणि लगेचच ठरवलं, चला आज तर वरणबट्टी बनवायचीच. सर्वात आधी 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, 2 चमचे बेसन, ओवा, मीठ, तिखट, 1 चमचा तूप घालून पीठ मळून घेतलं. पीठ मळल्यावर लक्षात आलं, अरे तिळच टाकायचे विसरले. तीळ टाकून पुन्हा पीठ मळून घेतलं, अर्धा तास झाकून ठेवलं. त्यानंतर त्याचे गोळे केले आणि घडीची चपाती तयार करून गोल गोळा बनवला. बनवलेले सगळे गोळे वाफेवर शिजवायला ठेवले. त्यानंतर एका साईडला घेतलं मी वरणाची तयारी करायला. त्यासाठी घेतलं तूर, मूग, मसूर ह्या तिन्ही डाळी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकला आणि कुकरमध्ये शिजवायला ठेवला. आणि इकडे आमची बेलाची पिल्लं कशी मस्ती करतायत. तिथपर्यंत झाल्या 3 शिट्ट्या झाल्यावर घेतली मी फोडणीची तयारी करायला. त्यासाठी घेतली हिरवी मिरची कट करून आणि कढीपत्ताही मी बारीक कट करते, कारण माझ्या मुली आहेत ना कढीपत्ता डाळीतून काढून टाकतात. त्यानंतर डाळ छान मॅश केली. तेल गरम करून तेलामध्ये राई, जिरं, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडासा कांदा घालून छान परतवून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये मॅश केलेली डाळ टाकली आणि एक उकळी आल्याच्या नंतर ताजी कोथिंबीर टाकली वरून. तिथपर्यंत बट्टी छान थंड झाली होती, तिचे तुकडे करून घेतले आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळले. गरमागरम बट्टीवर वरण आणि घरचं तूप, हा काय कॉम्बिनेशन होतं. खरंच मी तर वरणबट्टीच्या प्रेमातच पडले. तुम्ही जर खानदेशातले असाल तर ही रेसिपी कशी झाली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. वरणबट्टी म्हणजे पौष्टिक आणि संपूर्ण जेवणाचा उत्तम पर्याय. असंच खाऊया हेल्दी, राहूया